वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि हा डे 2 आहे कोकणचा. 8:30ला उठलो आणि आता फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला, कारण ते कधीपासून बोलवतात पण आमचं आवरलं नव्हतं. तर आम्ही आता मस्त आंघोळ वगैरे झाली, चेंज केलं आहे, थोडं पॅकिंग वगैरे पण झालं आहे ऑलमोस्ट. तर आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो आणि आम्ही चेकआउट करू आणि नंतर मग दुसरीकडे कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला सांगते. तर चला स्टे ट्यून. गुड मॉर्निंग आरुष. गुड मॉर्निंग. मस्त नाश्ता, कोकणातला नाश्ता जरा. आरुष चप्पल का काढली? चटका लागेल. मस्त वाटते. ऊन आहे ना पण थोडं. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता करतोय चेकआउट फर्स्ट हॉटेलमधून आणि सेकंड हॉटेलला चाललोय. आणि ऊन वाढलंय बरंच, तर लागत नाही एवढं कारण वारा खूप आहे. तर आम्ही आता चाललोय नेक्स्ट हॉटेलला. आरुष चला. एवढी गरमी आहे पण लागत नाही ना, एवढी हवा असल्यामुळे अजिबात म्हणजे असं गरम वाफ नाही लागत. गाडी तापली आहे फक्त. चला आता आपण जाऊ दुसरीकडे. आलोय आणि हे दोघं चाललेत बॅग्स घ्यायला. बाय बाय. तुम्ही तुम्हाला रूम टूर दे. इथे आहे कबर्ड, इथे मस्त बेड आहे मोठा आणि इथे एक एक्स्ट्रा बेड आहे. इथे टी सेक्शन आहे, इथे टीव्ही आणि इथे मिरर आहे मस्त पैकी. त्याच्यानंतर इथे आहे बाल्कनी, मस्त मोठी बाल्कनी आहे. समोरच मस्त नारळाचे झाड आहे. हा तो रोड आहे जिथून आपण आलो. आत्ता आलो आपण या रोडने, हे बघा. आणि ह्याला बीच व्ह्यू नाही आहे, ह्याला सी व्ह्यू नाही आहे, ह्याला पूलचा व्ह्यू. तर हे बघा इथे मस्त कोकोनट ट्री आहेत आणि इथे आहे पूल. हे बघा मस्त इथे सिटिंग आहे. इथे झुले वगैरे पण आहेत खाली. तर मस्त आहे, छान आहे. मेन म्हणजे बाल्कनी खूप छान आहे. रात्री इथे बसू शकतो लाईट्स लावून मस्त. आणि वॉशरूम दाखव. आणि हा आहे वॉशरूम. वॉशरूम आहे. इथे सुद्धा मिरर, वॉश बेसिन. तर छान आहे, मस्त आहे, आवडला खूप. आणि ही मी. तर चला आम्ही आता चेंज वगैरे करू आणि कदाचित पूलमध्ये जाऊ, कारण आता ऊन खूप आहे. तर
पॉईंट नाही बाहेर जाण्यामध्ये, कारण खूप गरमी आहे आणि बीचवर हवा खूप आहे, पण तरीसुद्धा गरम म्हणजे होतं. तर आम्ही आता पूलमध्ये जाऊ. मस्त नारळाच्या झाडांखाली पूल आहे, मस्त थंड वाटेल तिथे. आणि आरुष आणि नितेश बॅग घेऊन येतील, मग आम्ही चेंज करू आणि जाऊ. तर चला, स्टे ट्यून. झालं वेलकम ड्रिंक. मला वाटतं कोकम सरबत आहे. तू टेस्ट कर, तू टेस्ट कर. कसं आहे? छान आहे. कशासारखं आहे? कोकम सरबत मस्त. उन्हातून आले तर खूप मस्त वाटतं. बरं वाटलं खूप. रेडी का पूलला जाण्यासाठी? चल जा. बाय. नितेश तू येते भरती? बाय बाय. काजूचं झाड आहे बघ, काजूचं. पण बघूया आरुषला पूलमध्ये गेला.
पाण्यामध्ये अलाउड नाही. नको आरुष. मस्त वाटतंय ना. 3 आईस्क्रीम खाल्ले. 3 खाल्ल्या. 3 नाही म्हणजे एकच. तर आता आम्ही जेवायला यांचं वरती आहे, टेरेसवर आहे जेवणाचं. पिल्लू भूक लागली ना खूप. पूलमध्ये भिजल्यामुळे भूक लागली. इथे 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 बसू. इथे नको, तिथे ऊन लागणार आरुष. इथे तर मस्त आहे टेरेसवर. ऊन आहे पण मस्त थंड वाटतंय कारण वारा खूप आहे ना. आरुष काय खाणार आहेस? सुरमई थाळी. आरुष खाणार आहे सुरमई थाळी, मी खाणार आहे पापलेट थाळी. तर चला बाय बाय. फ्रेंड्स, तर आम्ही लंच नंतर झोपलो आणि कारण पोटभर जेवलेलो आणि आता आम्ही चाललो आहे रॉक गार्डनला. तर थोडा वेळ लागतो रॉक गार्डनला इथून जायला. चाललो आहे मालवण मार्केटमधून आणि कदाचित सनसेट पण झाला आहे. सनसेटच्या आधी जायचं होतं पण झाला आहे उशीर. आता बघू सनसेट भेटतो का. दिसतो तर आहे, अजून झाला नाही असं. चला स्टे ट्यून. बाय बाय. बाय बाय. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलो आता रॉक गार्डनला आणि ॲक्च्युली सनसेटसाठी खूप घाईघाईत आलो पण सनसेट 2 मिनिटासाठीच भेटला. तर आता फोटोज वगैरे काढलेत आणि आम्ही आता चिल करतोय मस्त. आणि मस्त फोटो बसून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. आणि तिथे बॅक साईडला गार्डन आहे. तर गार्डन आम्ही इथे खेकडा बघितला. आहेत बरेच. तर मस्त वाटतं इथे, खूप वार आहे. आणि आता बघू इथे अंधार पण पडेल आणि खूप छान वाटते. तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते. हे बघा, असं तुम्ही येऊन इथे बसून सनसेट एन्जॉय करू शकता. हे बघा इथे किती लोक बसलेले आहेत. आम्ही थोडं ह्या साईडला आलो, इथे कोणी नसतं मग फोटो छान येतात. तर आणि तिकडे आहे सिंधुदुर्ग किल्ला. बघा हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आता रात्र झाल्यामुळे क्लिअर नाही दिसत आहे. तर असा व्ह्यू आहे. या साईडला आहे रॉक गार्डन. नितेश मस्त वाटतंय ना. आणि आम्ही आता जरा रिलॅक्स होतो जरा थोडा वेळ. आणि नंतर रॉक गार्डनला आतमध्ये भरपूर स्टॉल आहे. तुम्हाला काय खायचं वगैरे असेल किंवा भरपूर स्टॉल आहेत. काय 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 मुलांसाठी पण चांगलं आहे. आणि गार्डनमध्ये सुद्धा म्हणजे प्ले एरियासुद्धा आहे, सीसॉ वगैरे. तर तुम्ही तिथे पण स्लाईड वगैरे आहे, तिथे पण मुलांना घेऊन एन्जॉय करू शकता. हां आरुष, तर हां तिथे बसू. तर असं आहे. तर आम्ही आता बसतो थोडा वेळ. आरुषने मस्त जागा शोधते सोफ्यासारखे एकदम. तर आम्ही तिथे बसतो आता आणि एन्जॉय करतो. चला बाय बाय बाय.
तर आजचा दिवस खूप छान गेला आणि आम्ही रॉक गार्डनमध्ये आतमध्ये सुद्धा नंतर थोडा वेळ थांबलो. थोडं आरुषने काय काय खाल्लं, शॉर्मा वगैरे, आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि काय नाही असंच काय केलं नाही. परत पूलमध्ये गेलो कारण गरमीचे दिवस आहेत आणि खूप गरम होते आणि कुठे फिरायला पण जायचं नव्हतं रात्रीचं. तर आम्ही पूलमध्ये गेलो. तर पूलचे फोटोज तुम्हाला येतीलच. उद्या आम्ही जाणार आहे म्हातारीची चूळ आणि बरेच स्पॉट्स बघायला. तर त्याचं बुकिंग आधीच करायला लागतं. आम्ही जे आधीच्या ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो, स्टे केलेलं, तिथे एक होते, त्यांनी आमचं बुकिंग करून दिलं. तर तुम्हाला असं बुकिंग करूनच जावं लागेल, तरच तुम्हाला बोट व्यवस्थित भेटेल. तर आम्ही सकाळी सकाळी उद्या निघू लवकर. तर आम्ही आता काय नाही, हॉटेलवर जाऊ, थोडंसं आरुषने खाल्लं आहे, मग थोडंसं उनो कार्ड्स वगैरे खेळू आणि थोडं पूलमध्ये जाऊ आणि मग जेवून घेऊ आणि झोपू, कारण सकाळी लवकर जायला लागेल बोटच्या इथे. त्यांनी आम्हाला सकाळी 6:30 बोलवलं आहे. तर हे बघा आमचे पूलचे फोटो, आणि नक्की तुम्ही सुद्धा विजिट द्या. आम्ही सगळे डिटेल्स टाकेल. म्हातारीची चूळ बघायला कसं जायचं आहे, काय जायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल सगळे डिटेल्स. आणि आम्ही ज्या बोटने गेलो ती पण खूप छान आहे. तर तुम्हाला जर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, मग मी त्याचा पण कॉन्टॅक्ट नंबर देते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.